नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्यास प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं लाईक म्हणजे नसताना जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत ते करू शकता. कांदा प्रश्नी केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन. बघू शकता, चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेत जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीत विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना अभियानांतर्गत कांदा पिकाचा समावेश करण्याची मागणी केली. राज्यात कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रस्थानी आहे. प्रति क्विंटल सुमारे 1,600 रुपये उत्पादन खर्च येत असताना बाजारभाव 500 ते 900 रुपये घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळत नसल्याची चिंताजनक स्थिती आमदार डॉक्टर आहेर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. चांदोड उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह यांच्याशी झालेल्या चर्चेत मी जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडली. कांदा थेट अनुदान स्थिर आणि शेतकरी हिताचे निर्यात धोरण तसेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान अंतर्गत कांदा पिकाला समावेश मागण्याला प्राधान्य मानल्या. या आहेत मागण्या: कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपयाचे थेट अनुदान जाहीर करावे, निर्यात धोरण अधिक सुलभ, सातत्यपूर्ण व शेतकरी हिताचे करावे, व्याजदर आणि निर्यात प्रक्रियेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशा मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.